महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावर पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर अखेर होणार असून त्यानिमित्त ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील स्वच्छता, शिखरांची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात आले आहे। ज्योतिबा डोंगरावरील सर्व मंदिरात सोमवारी धुपारती सोहळ्याने घटस्थापना होणार आहे। या धुपारती सोहळ्यात श्रीचे मुख्य पुजारी, उंट, घोडे, महालदार, चोपदार, हुद्देवाले, दिवटे, ढोली, डवरी छत्रे, कर्णेकरी, शिंगवाले, वाजंत्री या देवसेवकांच्या लवाजम्यासह ज्योतिबाच्या धुपारती सोहळा निघत असतो। पुढील 10 दिवस ज्योतिबाची कमळ पुष्पात सरदारी रूपात पूजा बांधण्यात येते। दररोज ज्योतिबाची लवाजम्यासह आरती यमाई मंदिराकडे जाते। 29 सप्टेंबरला ज्योतिबाचा जागर असून 2 ऑक्टोबरला विजयादशमी आणि पालखी सोहळा होणार आहे। या दिवशी ज्योतिबाची अंबारीच्या रूपात पूजा बांधण्यात येते। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। तसेच नवरात्र उत्सव काळात मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती पुजारी यांनी दिली। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ज्योतिबा मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव सोमवारी होणार असून देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी दर्शन मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत रोषणाई करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं संपूर्ण तयारी झाली आहे। या नवरात्र उत्सवाच्या तयारीची पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली। यावेळी ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, गावकरी आणि पुजारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।